बिनविरोध निवडीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरच्या लागल्यात असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावलाय। तर वेगळ्या मार्गाने बिनविरोध निवडून आलात म्हणून मिरची लागली आहे असा पलटवार जयंत पाटलांनी केलाय। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। देशाच्या लोकसभेमध्ये 35 खासदार बिनविरोध आले आहेत, 35 खासदार, आणि त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत। जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत। आणि धुळेकरांनी आमचे 4 नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला। असं आहे की बिनविरोध झाले, बिनविरोध वेगळ्या मार्गाने झाले, याच्यामुळे मिरच्या लागायला लागलेल्या आहेत। सरळ मार्गाने झाले असते की नाही सगळ्यांनी बसून नाही हाच फार शहाणा आहे आणि ह्यालाच उभा करू आणि आम्ही मागं घेतो, असं नाही झालं। पळवापळवी करून, दमदाटी करून, पैशाचा वापर करून बिनविरोध झालेल्या दिसत आहेत असं लोक म्हणतात, मला माहित नाही।